नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या यूट्यूब चॅनल गणेश तुकाराम शिंदे. आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. 1 मे हा तसा महाराष्ट्र स्थापनेचा दिवस आणि त्याचबरोबर कामगार दिन आणि याच 1 मे 2026 रोजी धाराशिव येथील मध्यवर्ती इमारत म्हणजे सेंट्रल बिल्डिंगच्या प्रांगणात सहकारी कार्यालय आहे आणि त्या कार्यालयाच्या अगदी बाहेर त्या इमारतीच्या समोर त्या दिवशी BB.K. पाटील या परंडा तालुक्यातील भूविकास बँकेच्या कर्मचारी असणाऱ्या या महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला. सर्व ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असल्यामुळं फौजफाटा तिकडं होता, पालकमंत्री तिकडं होते, जिल्हाधिकारी तिकडं होते, जिल्हा पोलीस अधीक्षक तिकडंच होत्या आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पण तिकडंच होत्या. इकडं झेंडावंदन संपवून इथली सर्व शासकीय कर्मचारी मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात होती आणि तेवढ्यात हा प्रसंग घडला होता. परंतु त्यावेळी तिथं असलेल्या काही नागरिकांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी BB पाटील यांनी अंगावर ज्वलनग्रही पदार्थ ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. तो रोखला. त्यानंतर BB पाटील यांना तातडीनं धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तिथं जी सेंट्रल बिल्डिंगच्या तिथं चर्चा होती की BB पाटील या 40%च वाढले. आणि जेव्हा दुपारी 1 मेच्या दुपारी शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रमुख म्हणजे डीन चव्हाण यांनी त्या 70% भाजलेल्या आहे असं माध्यमांना सांगितलं. त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती आहे हे सर्वांच्या लक्षात आलं आणि सर्व घडून गेलं. तरीही काल संध्याकाळी त्यांचं पुण्याच्या ससून रुग्णालयात निधन झालं असलं तरी आजपर्यंत तर संध्याकाळपर्यंत जिल्हा प्रशासनानं याबाबत कुठलंही भाष्य केलेलं नाही आणि हे सर्वात दुर्दैवी बाब आहे. तशा BB.K. पाटील या विकास बँकेत विकास बँकेचं ज्यावेळी राज्य शासनानं ती अवसानात आल्याची घोषणा केली आणि ती बंदच करण्याचा निर्णय घेतला आणि राज्य विकास बँकेच्या जिथं जिथं शाखा आहे, जिथं जिथं त्यांच्या स्थावर मालमत्ता आहे त्या विकून कर्मचाऱ्याचे थकीत पगार, त्यांचे जे काही लाभ असतील ते लाभ देण्याचा आणि त्या बँकेत ठेवी म्हणून ठेवलेल्या लोकांच्या रकमा परत करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सर्व राज्यातील विकास बँकेच्या त्या स्थावर मालमत्ता सरकारनं विकल्या तरीही बहुतांशी BB पाटील यांच्यासारख्या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दिलं नाही किंवा त्यांचं वय असल्यामुळं त्यांच्या मागणीनुसार त्यांना कुठल्या दुसऱ्या संस्थेत नोकरीचं साधन उपलब्ध करून दिलं नाही. त्यामुळं साहजिकच हे BB पाटील या भावनिक, मानसिक आणि सर्व बाजूने खचून गेले. यातून काहीतरी मार्ग निघेल, शासन काही करेल असं त्यांना
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं. त्यामुळेच त्यांनी 20 एप्रिलला सहकार खात्याचं धाराशिव जिल्ह्याचं कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडं निवेदन दिलं होतं. आणि त्या निवेदनात त्यांनी माझ्यावर जो अन्याय झालेला आहे, होत आहे, तो दूर करावा, नसता मी 1 मे रोजी आत्मदहन करेन असं त्यांनी त्यात नमूद केलेलं होतं, असं त्यांचे नातेवाईक सांगतात. हे सर्व वाचून त्यांनी 20 एप्रिलला निवेदन दिले. तब्बल 10 दिवस याकडं कुणी ढुंकूनही पाहिले नाही. अगदी एकमेकालाही कुणालाही असा प्रकार होईल असं वाटत नव्हतं. परंतु अगदी सर्व डोक्यावरून गेलेलं होतं. आता सहन करण्याची ताकदच त्यांच्यात उरली नव्हती. त्यामुळं बेबी पाटील यांनी मध्यवर्ती इमारत म्हणजे सेंट्रल बिल्डिंगच्या आवारात ज्वलनघरी द्रव्य आपल्या अंगावर टाकून घेतलं आणि आग लावून घेतली आणि त्या 70% भागल्या होत्या. 2-3 दिवस धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या ICU विभागात त्यांच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न करण्यात आले. आणि ज्यावेळेस आपल्याकडून हे उपचार आता होणे शक्य नाही हे लक्षात येताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाने बेबी पाटील यांना पुणे येथील BJ वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत असलेल्या ससून रुग्णालयात दाखल केलं. परंतु येथे 2 दिवस त्यांच्यावर इलाज झाले. मात्र 6 मे रोजी संध्याकाळी 12 ते 12:30च्या दरम्यान बेबी पाटलांची प्राणज्योत मालवली आणि एका कामगार दिनीच हुतात्मे आलं असं म्हणावं लागेल. ते हुतात्मे पण कधी आलं? लोकशाही मानून चालणारा आपलं देश आहे, राज्य आहे, त्या ह्याच्यात हे घडलं आहे. आता बेबी पाटील यांनी तर आपला जीव गमावला, परंतु त्यांच्या नातेवाईकांना तरी भरीव अशी मदत राज्य शासन करणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता तरी याच्यावर बोलणार का? हा प्रश्न आहे. ते ज्यावेळेस बोलतील, भरीव अशी मदत करतील, त्यावेळेस कामगारांच्या पाठीशी शासन आहे असा कामगारांना विश्वास वाटेल. ते खरं. परवा कळंब तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचे म्हणजे आमदार राणा जगजितसिंह पाटील समर्थक 13 जण संचालक म्हणून निवडून आले होते आणि अवघे 2 संचालक विरोधी गटाचे निवडून आले होते. आज कळंब येथे गेले कित्येक वर्ष चालू असलेला हा खरेदी विक्री संघ, मात्र या संघाकडं ना स्वतःची जागा म्हणजे आहे की नाही, स्वतःची जागा आहे की नाही माहीत नाही, परंतु त्याचा व्यवहार तरी कसा चालतो हाही प्रश्न आहे. आणि या खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी पूर्वीचे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले आणि आता भाजपत राणा जगजितसिंह पाटील आणि पद्मसिंह पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश घेतलेले असे पिंपळगाव डोळा येथील उत्तम टेकाळे यांची
कळंब तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून उपाध्यक्षपदी नान्नजकर यांची निवड झाली आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो. आज संध्याकाळी 7:30 वाजता टाटा IPLच्या 19व्या हंगामातील बरोबर 50वा सामना सुरू. हा सामना लखनौ जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू दोन सामने. या सामन्यात RCB जिंकला तर तो गुण तालुक्यात वरच्या क्रमांकावर त्याचे साधारणतः 14 गुण होतील आणि संयुक्तपणे SRH म्हणजे सनरायझर्स हैदराबाद यांच्याबरोबर संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर हा संघ जिंकेल असं आम्हाला का वाटतं. तर या संघात विराट कोहली नावाचा जगातला दिग्गज फलंदाज आहे आणि तो कोणत्याही स्थितीत सामना फिरवू शकतो. त्यामुळं आज रात्रीचा होणारा सामना हा RCB जिंकला असं आम्हाला वाटतं. आता प्रत्यक्षात जेव्हा दोन्ही संघ मैदानात उतरतील त्यावेळेसच नेमकं काय घडेल, कोण जिंकेल कोण हारेल हे कळणार. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण करा. धन्यवाद.